नमस्कार मंडळी, मी अश्विनी आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज गुरुवार, एक शांत आणि प्रसन्न दिवस। आजच्या शुभ दिवसाच्या निमित्ताने मी माझ्या मनातलं काहीतरी खूप स्पेशल तुमच्याशी शेअर करणार आहे। आपल्या माणसांशी मनातलं शेअर केल्यावर आनंद वाढतो, म्हणूनच माझा हा प्रयत्न। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि थोडं सकारात्मकही वाटेल। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा शब्द आपण नेहमीच अनुभवतो। मंडळी, आज गुरुवार आहे आणि आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा, समाधानाचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे। काही दिवसापूर्वी जेव्हा मी कठीण परिस्थितीतून जात होते आणि काही काहीतरी करायचं होतं मला, तेव्हा मी स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन नेहमी म्हणायची, स्वामी काहीतरी चांगलं होऊ द्या। माझ्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्या जर दूर झाल्या आणि माझे मनोगत पूर्ण झाले तर मी मठात येऊन माझी एक छोटीशी भेटवस्तू अर्पण करेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरजू लोकांना, गरिबांना माझ्याकडून जितकं बनेल, फुल नाही तर फुलाची पाकळी माझ्याकडून बनेल ते भेटवस्तू मनापासून दान करेल। आणि मंडळी, स्वामी तर माऊली आहेतच, त्यांनी लेकराची हाक ऐकली नाही असं कधी घडतच नाही। आज स्वामींच्या अथांग कृपेने माझ्या त्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, माझा बिझनेस व्यवस्थित चालत आहे आणि ज्याही काही इच्छा मी बोललेल्या होत्या त्या माझ्या पूर्ण झाल्या। स्वामींनी मला दिलेला शब्द पाळला आणि आज मी स्वामींना दिलेला शब्द पूर्ण करणार होती। म्हणतात ना, भुकेलेला फळदान, अन्नदान देण्यापेक्षा मोठे पुण्य जगात कोणतेच नाही। आज मी स्वामींच्या मठात जाऊन मनोभावे दर्शन घेतले, माझी छोटीशी भेटवस्तू स्वामींच्या चरणी अर्पण केली। जेव्हा मी मंदिरात जाते, पूजेला बसते किंवा घरीही पूजा करते, तेव्हा माझा मुलगा सुद्धा माझं बघून तर अशाच काहीतरी गोष्टी करतो। मुलाला हे संस्कार आत्मसात करताना पाहून मी एक आई म्हणून नेहमीच माझं मन एकदम आनंदाने भरून येत असतं। त्यानंतर नामस्मरण, माळ जपली आणि नंतर गरजू लोकांना, गरिबांना मनापासून फळदान केले। मंडळी, जेव्हा मी त्या लहान मुलांना आणि गरिबांना फ्रूट प्लेट दिली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहिला तो पाहून माझ्या मनाला एक वेगळाच सुख, समाधान मिळाला। आपण स्वतःसाठी तर नेहमी जगतो, पण जेव्हा आपल्या हातून अशी एखादी छोटीशी का होईना पण मनापासून सेवा घडते, तेव्हा मिळणारे आत्मिक समाधान काही वेगळंच असतं। स्वामींनी माझ्याकडून ही सेवा करून घेतली, यातच माझं भाग्य आहे। तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ। आय होप तुम्हाला आवडला असेल। आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। बाय बाय।